मला खूप फोन आले की अभिनंदन, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेबद्दल काहीतरी चांगलं घडतं आणि लोक आपली आठवण काढतात त्या निमित्ताने. ही एक मला माझ्या आयुष्यातली एक मोठी उपलब्धी वाटते. 12 कोटी 13 कोटी मराठी लोक आहेत, पण मराठी पुस्तकांची पहिली आवृत्ती 1000ची आहे, आता 500. त्यामुळे 9,99,99,500 लोकांकडे पहिल्या दृष्टिक्षेपात आपलं दुर्लक्ष होतं. छोटे खानी मैफिली हा आपल्या भारतीय अभिजात संगीताचा प्राण आहे. 20-20 हजार लोकांना आणि 2-2 हजार लोकांना ऐकवण्याचं संगीतच नाही आहे ते. त्याच्यासाठी थिएटर्स कुठे आहेत? पूर्वी एक सॅड सॉन्ग नावाचा प्रकार होता हो ना, दुःखी गाणी खूप होती. कुठे गेली ती? आता गायब आहेत. मेरा सुंदर सपना बीत गया. आता तुला वेळच नाही आहे एवढं दुःख व्यक्त करण्यासाठी. शहरीकरण होतं तसं काय होतं की तुम्ही कला आउटसोर्स करता कलाकारांना आणि आर्ट गॅलरीजना. तुमच्या रोजच्या आयुष्याचा तो भाग राहत नाही आणि मग तुम्हाला असं वाटतं की कला करायची तर मग तो असा परफॉर्मन्सच केला पाहिजे त्याचा, की माझं करिअर हे फ्रस्ट्रेशन येऊ न देणं याच्यात आहे. आणि मग वेळ मिळाला की मी गाणी करतो. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाऊंज या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण या लाऊंज सिरीजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलाकारांशी बोलत असतो. तशीच आज एक गप्पांची मैफल आणि माझ्याबरोबर आहेत प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार सर. स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. धन्यवाद. आणि तात्कालिक कारण कदाचित सर्व प्रेक्षकांनाही लक्षात आलं असेल की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि ते एक औचित्य आहे कौशल सरांची चर्चा करण्याचं, गप्पा मारण्याचं. याचं कारण माझ्या पिढीनं मराठी संदर्भातली जी एक पब्लिक मास चळवळ पाहिली, त्याला चळवळच म्हणू आपण एक वेळ, ती मराठी अभिमान गीताची होती. आणि तिथंपासून मराठी हा मुद्दा आमच्या आजूबाजूला कदाचित धोरण पातळीवर खूप काही चालू असेल, तो आमच्या आयुष्यात आला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. सो त्यानिमित्तानं ओव्हरऑलच कौशल सरांशी त्यांच्या संगीताबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या मराठीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीबद्दल बोलायचं आहे. पहिल्यांदा हाच मुद्दा आपण चालू करू की मराठी अभिमान गीत काढून आज 14 वर्ष झाली. इतका मोठा वाद्यवृंद, इतके मोठे गायक, संगीतकार, तुम्ही स्वतः, आणि आज जेव्हा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, काय वाटलं तेव्हा? मला व्यक्तिशः खूप आनंद झाला. तो याकरता होता, खरं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याच्यात माझा त्या अर्थी शून्य सहभाग आहे. पण मला खूप फोन आले की अभिनंदन, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आणि तिथे माझ्या असं लक्षात आलं की मराठी भाषेबद्दल काहीतरी चांगलं घडतं आणि लोक आपली आठवण काढतात त्या निमित्ताने. ही एक मला माझ्या आयुष्यातली एक मोठी उपलब्धी वाटते. तर त्या कारणासाठी सुद्धा मला आनंद झालेला आहे. पण अभिजात दर्जा मिळणं मराठीला हे एका अर्थाने हे लवकर व्हायला पाहिजे होतं, पण जे झालं आणि ते खूप ही चांगली गोष्ट झाली, तो वेळेत मिळालेला आहे. कारण अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्याच्यात बाकी भावनिक गोष्टी सोडून द्या. कारण लोक लगेच म्हणतात की नाही अभिजातच आहे आपली भाषा, आणि जी आहेच. काही ज्ञानेश्वरांनी म्हणूनच ठेवलं आहे की अमृता ते पैजा जिंके अशी आपली भाषा. तर ही भावनिक अस्मितेबद्दलशी निगडीत असलेल्या गोष्टी बाजूला ठेवून सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे भाषेसाठी खास एक निधी उपलब्ध होणं. आणि त्या निधीतून वेगवेगळ्या भारतभराच्या विद्यापीठांमधनं मराठीचं एक अध्यासन सुरू होणं, मराठी भाषेसाठी किंवा भाषेवर संशोधन करण्यासाठी निधी उपलब्ध होणं, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या ज्या काही आणखीन वेगवेगळे उपक्रम केले जातील त्याच्यासाठी निधी उपलब्ध होणं,
कारण शेवटी तुम्हाला पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि एक कुठेतरी एक तुम्हाला एक उर्मी त्यासाठी जागृत करण्यासाठी सुद्धा एक धक्का मारावा लागतो कोणीतरी. तसा मला वाटतं हा निर्णय करेल. कारण पैसे येतील आणि मग भाषेसाठी पैसे आल्यावर लोक त्या भाषेत काम करण्यासाठी त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळेल, इन्सेंटिव्ह मिळेल. कारण 12 कोटी 13 कोटी काय असेल आता सेन्ससप्रमाणे आकडा मराठी लोक आहेत. पण मराठी पुस्तकांची पहिली आवृत्ती 1000ची आहे, आता 500. त्यामुळे 9,99,99,500 लोकांकडे पहिल्या दृष्टिक्षेपात आपलं दुर्लक्ष होते. किंवा आपल्याला तो आत्मविश्वास वाटत नाही की मी याच्यापेक्षा जास्त पुस्तकं केली तर लोक घेतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर खूप उथळपणे बोललं जातं. तर आता या कारणाने तो थोडासा उथळपणा कमी होईल, कारण अभ्यासात हा पैसा जाईल, संशोधनावर पैसा जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम अशा गोष्टी करत असतात की एक मरगळ आलेली असते. म्हणजे मराठीचं काम करणारे लोक खूप आहेत, त्याच्यात सकारात्मक काम करणारे लोकसुद्धा खूप आहेत. पण त्यांच्या कामाची दखल कुठल्याही पातळीवर घेतली जात नाही. कारण काय म्हणून घेतली जाईल की बाबा न्यायालयात मराठी बोलली गेली पाहिजे. तर कोणीतरी झटत असतं. जसे बदलापूरचे शांताराम दातार, मला वाटतं दातार ॲडव्होकेट, ते झटत होते की मराठी ही न्यायालयात एक भाषा म्हणून उपयोग केला पाहिजे त्याचा. किंवा इथे अनिल गोरे त्यांच्यासारखे काही आहेत की अभ्यासक्रमात मराठी आली पाहिजे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे मराठीतून याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. याच्यासाठी अनेक वेगवेगळे गट प्रयत्न करत असतात. पण जोपर्यंत त्याला निधीची जोड मिळत नाही, त्याला शासकीय रेटा मिळत नाही, तोपर्यंत हे काम करणं खरंच खूप कठीण असतं. मराठी अभिमान गीतावरनं मी स्वानुभवावरनं सांगतो की याच्यात थोडासा स्वतःच्या आयुष्यातल्या काही सुखांचा आणि असा त्याग करावा लागतो, तरच तुम्ही मराठीसाठी काम करू शकता. अशी परिस्थिती असताना अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि त्याच्यासाठी काहीतरी एक इन्सेंटिव्ह उपलब्ध होणं ही अतिशय चांगली बातमी आहे. म्हणजे भारताचा नागरिक म्हणून सुद्धा ही मला आनंदाची गोष्ट वाटते. आणि एक मराठी भाषक म्हणून सुद्धा मला खूप आनंद झाला या गोष्टी. या सगळ्याच्या पलीकडे जो मूळ मुद्दा मराठी अभिमान गीताच्या वेळी होता की ABC रेडिओ स्टेशनला की कुठेही मराठी गाणीच लागत नव्हती, तर मराठी संगीत, मराठी कला ह्या सगळ्यात गेल्या 14 वर्षात काही गुणात्मक फरक पडलाय का नुसतं आपण सेलिब्रेशन करून थांबलोय? नाही, मला वाटतं आपण सेलिब्रेशन करून थांबलोय हा एक निराशावादी दृष्टिकोन आहे. असं नाही, गुणात्मक फरक पडलाय की. मी जेव्हा संगीत क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं एक 94-95 साली, तेव्हा मराठीमध्ये करिअर करणं हे फार कठीण होतं. पण मी निभावलं ना. आणि माझ्यासारख्या अनेक कलाकारांनी केवळ मराठी भाषेत करिअर केलं. गेल्या 14 वर्षामध्ये त्याचा आवाका वाढलेला आहे. आज कित्येक लोक मराठी चित्रपटांमध्ये, मराठी मालिकांमध्ये, मराठी संगीतामध्ये काम करून आपली उपजीविका मिळवत आहेत. आता राहिला गुणात्मक फरक.
गुणात्मक फरक कधी होतो, मला हे एकदा जब्बार पटेलांनी सांगितलं होतं आणि ते माझ्या डोक्यात तेव्हा ठसलं. तर ते म्हणाले की मी कधी चांगले चित्रपट किंवा ते ज्या प्रकारचे चित्रपट करत होते कधी मी करू शकलो जेव्हा दादा कोंडके माझे समकालीन होते तेव्हा. त्यामुळे कुठलंही गुणात्मक काम करण्यासाठी सुद्धा, कुठलं तरी प्रवाहाविरुद्ध जाणारं काम करण्यासाठी सुद्धा प्रवाह लागतो. कारण एक इकोसिस्टम तयार होतेच त्याची आणि त्यामुळे मग सगळ्या गोष्टींना चालना मिळते. म्हणजे प्रवाहातलं काम खूप होत असेल तर लोकांना वाटेल प्रवाहाविरुद्ध जावं. बरोबर. तो डबक्यात कुठल्या प्रवाहाविरुद्ध जाणार, तर प्रवाहात पाहिजे, हो ना. तर त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे की या 14 वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यात झाल्या. आणि सेलिब्रेशन आपण करतोच कारण तो आपला एका अर्थाने राष्ट्रीय धर्मच आहे की कुठल्याही गोष्टीचा उत्सव करणं. पण त्या उत्सवाबरोबर सुद्धा शांतपणे काम करणारे बरेच लोक आहेत, त्यांच्याकडे बघत आहे. एक मला या सगळ्या म्हणजे मराठी अभिमान गीत करण्यापासून आत्तापर्यंत जाणवलेली एक गोष्ट, ठळक गोष्ट, की ज्या काळात आपण नायक निर्माण करायला हवेत त्या काळात आपल्या समाजातले बरेच बुद्धिजीवी लोक हे खलनायक कोण याच्यावर चर्चा करण्यात समाधान मानतात. कोण याला जबाबदार आणि कोण आहे खलनायक, आणि त्याच्यात त्यांची बाकी जी त्यांच्यातली जी काहीतरी करून दाखवायची आग असते ती शमते. कारण त्यांना वाटतं की हां मी जबाबदार कोण आहे हे ठरवलेलं आहे, आता माझी जबाबदारी संपली. तर असं नाही, करत राहतात लोक, शांतपणे आपलं काम करत असतात, बरेच लोक त्याच्यात असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर काम करत असतात. उदाहरणार्थ कोणीतरी एखादा माणूस विकिपीडियावर सतत मराठी भाषेत भर घालत असतो. आता काही कोणी फार त्याला विचारणारं नाही आहे, तो आपली आवड म्हणून ते करत असतो, पण हे मराठीसाठी मोठं योगदान आहे. पॉडकास्ट बघूया आपण, किती पॉडकास्ट तयार झालेले आहेत गेल्या 5-6 वर्षात मराठीमध्ये. आता एक काळ चाळणी मारतच असतो याला की याच्यातलं जे काय सकस आहे ते टिकेल आणि जे नाही आहे ते नाही टिकणार. पण त्याच्यात कोणीतरी सतत काहीतरी करावं लागतंच. त्याच्यासाठी चाळणी मारण्यासाठी सुद्धा मटेरियल पाहिजे. आणि कधी हे आता पॉडकास्ट का तुला असं वाटतं की मराठीत होत आहेत, कारण लोकांना आशा वाटते की कोणीतरी या भाषेतलं माझं ऐकेल ना. त्या आशेशिवाय कोणी सुरूच करणार नाही. आणि आज तू बघतोयस की आज सगळीकडे त्यांना बऱ्यापैकी गर्दी आहे. म्हणजे अगदी वेगवेगळ्या विषयांवरच्या मुलाखती असतील किंवा अगदी काहीतरी थोडंसं गंभीर चर्चा असतील, थिंक बँकसारख्या वेगवेगळ्या विषयांवर पण गंभीर असलेल्या चर्चा एकीकडे आहेत, अगदी टवाळी आणि गंमत करणारे इतर पॉडकास्ट आहेत आणि यामधले काही पॉडकास्ट आहेत. आणि ते सगळे त्याला एक आपला एक श्रोतृवर्ग आहे. ही चांगलीच गोष्ट आहे ना. तर ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यातनं हळूहळू ते एक जेव्हा आपण घुसळू तसं ते जे गुणात्मक आहे ते वर येत राहील. यातल्या आपण मराठी कलाक्षेत्राकडे येऊ, कारण याच्या आधीच्या उत्तरात तुम्ही असं म्हणालात की फंडिंग असलं, इन्सेंटिव्ह असला की गोष्टी अधिक हे होतात. याच्याबद्दल एक उलटी टीका विशेषतः मराठी चित्रपट क्षेत्राबाबतीत केली जाते की अनुदानासाठी चित्रपट बनतात, क्वांटिटी वाढती, क्वालिटी राहत नाही, मग ते सिनेमे चालत नाहीत वगैरे वगैरे वगैरे. आणि तुम्ही खूप वेगवेगळ्या मोठ्या दर्जेदार सिनेमांचंही मराठी संगीत केलेलं आहे. तर हे जे कलाक्षेत्र आहे हे मराठीतलं कसं इव्हॉल्व झालं आहे, अनुदान सेंट्रिक काही घडलं आहे का, ओव्हरऑल काय काय घडलं आहे समजून घ्यायचं. बरोबर.
जिथे सरकारची मदत होते आणि हे अनुदान वगैरे होतं ना, तर तिथे त्याचे फायदे आणि तोटे असे दोन्ही होतातच. माझं वैयक्तिक मत आहे की अनुदानाने तोटे अधिक होतात. हां, कुठल्या प्रकारच्या अनुदानाला? की जिथे चित्रपट आहे, जिथला तुमचा जो आता फॉर वॉन्ट ऑफ अ बेटर वर्ड टार्गेट ऑडियन्स हा बाजार आहे एका अर्थाने, मी चांगल्या अर्थाने बाजार म्हणतो, मार्केट. हां, तुमचं जे मार्केट आहे ते तिथे जाणार आहे तो सिनेमा, तर त्याला अनुदान देणं म्हणजे कुठल्या तरी कमर्शियल प्रोडक्टला अनुदान देण्यासारखं आहे. हो ना. अनुदान हे जे ज्याला तो डायरेक्ट कुठलं तरी एक प्रोडक्ट होऊन ते बाजारात जाणार नाही अशा गोष्टींना अनुदान पाहिजे. म्हणजे संवर्धन आहे, अभ्यास आहे, संशोधन आहे तिथे. मग इथे काय पाहिजे? तर माझ्या मते मराठी चित्रपटांना आपण चांगलं खास त्यांच्यासाठी मूलभूत सेवा आपण त्यांना देतोय का? इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय का त्यांच्यासाठी? याच्याकडे सरकारचं लक्ष असलं पाहिजे. अनुदान देऊ नये अशाच मताचा मी आहे. त्यापेक्षा प्रदर्शनाची उत्तम सोय करावी, श्रोत्यांना प्रेक्षकांनाही आनंद मिळेल असं वातावरण तयार करावं. मी तर म्हणतो की शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा सुधारलं की मराठी चित्रपटांवर एक चांगला असर होतो त्याचा. याचं कारण आहे की सुखाने लोक जातात बघायला. आता मल्टिप्लेक्सचं कल्चर कसं तयार झालं तू बघ. मल्टिप्लेक्सचं कल्चर पूर्वी एक सिंगल स्क्रीन असायचा, त्या सीट्स पण फार बऱ्या नसायच्या. कधी कधी अगदी काही थिएटर्समध्ये आपल्याबरोबर एखादा उंदीर पण आपल्याबरोबर चित्रपट बघायचा किंवा पायाखालून पळायचे. मल्टिप्लेक्सच्या मागे त्यांचं लॉजिक असं होतं की तर चित्रपट फार बरा नसेल तर अशा सिंगल स्क्रीनला तुम्हाला असं वाटायचं की कुठे झक मारून बघितलं आणि पैसेही गेले वाया आणि अशा वातावरणात तो बघायला. आता तुम्हाला चित्रपट चांगला नसेल तरीसुद्धा तुम्हाला इतर सुविधा आहेत. तो अख्खा अनुभव म्हणून ते बघतात चित्रपट बघणं, फक्त चित्रपट चांगला आहे का नाही असं. आता याच्यावर गुण वगैरे ठरत नाही, पण याच्यामुळे तुम्ही थिएटरकडे तर जाता आणि मग त्याच्यातनं आणखीन तुम्ही वेगवेगळ्या जे लोक आहेत, कलाकार आहेत, ते म्हणतात की नाही आता हा प्रवाह सुरू झाला, आता मला वेगळं काहीतरी करायचं. तर काही लोक तर म्हणतील हे माझं बघून झालं, आता याच्या पलीकडे. त्यामुळे उत्तम कलेसाठी उत्तम वातावरण तयार करणं हे गरजेचं आहे आणि हे सरकारचं काम आहे. कारण ते एका माणसाचं काम नाही आहे, ते समाजाचं काम आहे आणि समाजाचा प्रतिनिधी सरकार आहे. आता मी तुला सांगतो, मी आता त्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणावर मी त्या समितीवर होतो आणि संगीताची उपसमिती त्याचा मी एक भाग होतो. तर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे नाटकांसाठी थिएटर्स आहेत, पण संगीतासाठी काही एक मूलभूत अशी एक यंत्रणाच नाही आहे. म्हणजे संगीताचे कार्यक्रम करायचे असतील तर तुम्हाला ते नाट्यगृहात तरी करावे लागतात किंवा मंगल कार्यालयात करावे लागतात. नाट्यगृहात करणं तरी ठीक, पण नाटकाला एक चौथी अदृश्य भिंत असते. म्हणून प्रेक्षक आणि परफॉर्मर यांच्यात एक थोडासा अवकाश असणं गरजेचं असतं, थोडंसं अंतर असणं गरजेचं असतं. गाण्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षकाला अंतर असून उपयोगच नाही आहे. तिथे प्रेक्षक जवळ पाहिजे तुमच्या, तर ती दाद तुम्हाला मिळू शकते. पण तुम्हाला थिएटर्सच नाही आहे तशी.
किंवा छोटेखानी मैफिली हा आपल्या भारतीय अभिजात संगीताचा प्राण आहे. 20-20 हजार लोकांना आणि 2-2 हजार लोकांना ऐकवण्याचं संगीतच नाही आहे ते. कारण अशा मैफिलींमध्ये फक्त स्लोगनियरिंग होऊ शकतं. तू गरिबी हटाओ असं सांगू शकतोस, पण एखादा अर्थशास्त्रावरचा थिसिस नाही वाचून दाखवू शकत. कारण मास IQ कमी होतं. मग तुम्हाला छोटेखानी मैफिली पाहिजेत. त्याच्यासाठी थिएटर्स कुठे आहेत? आणि थिएटर्स असले तर ते खाजगी संस्थांचे, ते परवडत नाहीत कारण लोक येत नाहीत तिकीटं काढून. तर हा इकोसिस्टम कधी तयार होईल याला खूप वेळ लागतो. जेव्हा भाषेसाठी निधी येतो ना, तेव्हा तो या सगळ्यामध्ये ट्रिकल डाऊन होतो अशी मला आशा आहे. माहिती नाही आहे कारण अनुभव कुठे आपल्याला त्याचा की असं होईल, पण असं मला वाटतं. आणि मी काय आहे की मी थोडासा गरजेपोटी आशावादी आहे. म्हणजे अगदी निराशावादी दृष्टिकोन घ्यायचा तर आशावादाला पर्याय नाही असं वाटतं मला आता. म्हणून मी हे म्हणतोय की तुम्हाला चांगलं पर्यावरण मिळालं तर तुमची कला फुलू शकेल. तर अनुदान देऊन उपयोग नाही आहे. त्याचं एक कारण सांगतो. अनुदान व्यावसायिक लोक घेतात. कलाकाराला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिग्निटी आहे त्याची. कलाकाराची प्रतिष्ठा त्या समाजात असली पाहिजे. माझ्या मागे 2 काय म्हणतो त्याला, एक प्रायोजक असून काही उपयोग नाही. लोक आले पाहिजेत ना. आणि ते माझे लोक असतील, म्हणजे माझी कला आवडणारे लोक असतील, ते 200 लोक असतील, पण त्यांच्याकडे ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती सस्टेन करण्या इतपत निधी उपलब्ध असला पाहिजे. त्यामुळे समजा थिएटरची भाडी कमी झाली, त्यांचा मेंटेनन्स हा उत्तम आणि त्या कलाकाराच्या आणि श्रोत्याच्या प्रेक्षकाच्या डिग्निटीच्या प्रतिष्ठेला साजेसा झाला तर मग ही कला बहरेल. ती अनुदानाने नाही बहरत. मी या निमित्तानं आता संगीतावर येतो. आपण संगीताचा उल्लेख केलात, संगीताच्या वेगवेगळ्या प्रकाराचा उल्लेख केलात. मला आठवतंय त्या अभिमान गीतामध्येच शेवटचं हे गाणं खूप मोठ्या नाट्यगृहात रेकॉर्ड झालेलं होतं. तर असं खूप जण सांगतात की आमच्या वेळेला लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता, इतके जण इतके वाजवायचे, आता सगळं ऑटो ट्यून आहे, प्रत्येक जण येऊन आपापलं काम करतो आणि मग ते एकमेकात मॅच होत नाही वगैरे वगैरे वगैरे. तर हे काय आहे नक्की? संगीत कसं बदललं आहे? ते चांगलं आहे का वाईट आहे का? आम्ही कसं बघावं ऑडियन्स म्हणून? काही गोष्टी या मागच्या चांगल्याच असतात. एकत्र कुटुंब पद्धती चांगलीच होती, पण शहरात ती प्रॅक्टिकल नाही. त्यामुळे आपण बदलतो आणि आपण ती ज्या गोष्टीमध्ये जी चांगली गोष्ट आहे त्यातल्या त्यात ती ॲडॅप्ट करतो आणि पुढे जातो. तसं संगीताचं सुद्धा आहे. ती उत्तमच गोष्ट होती की सगळे लोक एकत्र करायचे रेकॉर्डिंग. त्यात वेळ पण जायचा, पण त्या काळात तो काळ वेगळा होता. त्या काळाला साजेसं ते वातावरण होतं. वेगवेगळ्या प्रकारचं संगीत वेगवेगळ्या तऱ्हेने काळाला सामोरं जातं. अभिजात संगीत, शास्त्रीय संगीत ज्याला आपण म्हणतो, ते मुळातच रिजिड आहे. त्यांना बदल नको असतो. ते जसं होतं 100 वर्षापूर्वी तसं जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे बदल होतात, पण कमी बदल होतात. आता अभिजात संगीतात बदल झाले नाही आहेत का? झालेत. मैफिलीचा काळ कमी झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी त्याच्यातल्या स्ट्रक्चरली बदलाव्या लागल्या आहेत. पण उठसूट बदल नाही करत ते, कारण ते त्याचं प्रयोजन पण नाही आहे. त्यामुळे आता नवीन तंत्रज्ञान आलं. तुम्ही अजून सासन नदियाचंच गाता बंदिशी का? कारण कुठलं तरी सामाजिक भाष्य करावं यासाठी तो कला प्रकार नाहीच आहे. आता मोबाईल आला, मोबाईलचं तंत्रज्ञान आलं. कोणी शास्त्रीय संगीतकार तू बघितलास का? नाही. आता मोबाईलवर एक बंदिश रचू म्हणून नाही ना.
किंवा राजकीय भूमिका घ्या असं शास्त्रीय संगीतकाराला कोणी सांगतं का? नाही सांगत आणि सांगूही नये. तो त्या संगीताचा उद्देशच नाही आहे मुळात. मग हे कुठे बदलतं? लोकसंगीत पण रिजिड राहतं. कुठे बदलतं? जनसंगीत, ज्याला डॉक्टर अशोक रानडे जनसंगीत म्हणतात, म्हणजे पॉप्युलर म्युझिक या अर्थी, तर त्याचं काम आहे समाजाचा आरसा असणं. त्यामुळे चित्रपट संगीत बदलेल, भावसंगीत बदलेल, जे लोकप्रिय संगीत आहे ते बदलतं. त्यामुळे ह्याच्यावर बंदिश येणार नाही शास्त्रीय संगीतात. पण व्हॉट इज युअर स्टाईल नंबर, व्हॉट इज मोबाईल नंबर असं गाणं येईल. कारण जे नवीन आहे त्याचा पटकन ते आत्मसात करणं हेच जनसंगीत करत असतं. टेक्नॉलॉजी नवीन आली, सिंथेसायझर नवीन आला की तो कधीही तू लोकसंगीतात वापरलेला पहिल्यांदा नाही बघणार. हा चित्रपट संगीतात तो वापरला जाईल, जनसंगीतामध्ये तो वापरला जाईल. त्यामुळे जनसंगीत उत्सुक असतं, एका प्रकारे अमॉरल असतं ते. हां, की त्याला फरक पडत नाही की हे चांगलं आहे का वाईट आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं गाणं, की आता जे खरं तर मला आवडलेलं आहे की तांबडी चांबडी लका ते का लका लका लका, हां आता ते गाणं आहे तर ॲक्च्युली ते चांगलंच गाणं आहे, मला ते लिहिलेलं पण आवडलेलं आहे. पण मग लोक म्हणतात नाही नाही अरे हे काय आता गाणं झालं. तर समाजातल्या शेवटच्या माणसाच्या अभिरुचीचं गाणं तयार होतच राहणार. तुम्हाला आवडो अथवा न आवडो ते होतच राहणार आहे. कारण तो तुमचा आरसा आहे, समाजात आहे आणि गाण्यात नाही किंवा त्या कलेत नाही असं तुम्हाला दिसणारच नाही. त्यामुळे हे जे बदल आहेत ना ते याच्यात तुम्हाला दिसत राहतात जनसंगीतामध्ये. त्यामुळे पूर्वीचं जे होतं ते आता नाही, तर ते चांगलं आहे का वाईट आहे हा प्रश्न तसा निरर्थक राहतो. तुम्हाला ते अपरिहार्य आहे, ते तो बदल जसा समाजात तो बदल अपरिहार्य आहे तसा तो गाण्यात बदल अपरिहार्य आहे. पण या सगळ्याला कायम एक क्लास विरुद्ध मास, पॉप्युलरिस्टिक वर्सेस, म्हणजे क्लास आणि मास हे एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत असा एक आपल्याकडं अभिनिवेश असतो. सत्य असत्य आहे का ते तुम्ही सांगा, आपली प्रत्येकाची मतं असतील. पण खरंच मास आणि क्लास एकमेकांच्या विरोधात असतात का? मला ते विरोधात वाटत नाहीत, पण ते त्यांच्या वाटा वेगळ्या आहेत आणि कधी कधी ते क्रॉसरोडला भेटून परत कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जातात. पण विरोधात नाही आहेत. विरोधात काय आहे त्याच्यात? कारण जे जास्त लोकप्रिय आहे ते कधी त्या त्या काळात चालणारच आहे आणि ते निर्माण होतच राहणार. मी म्हटलं तसं त्या जनसंगीताचा हेतूच तो आहे की ते तसं क्लासचं काय आहे की मला तो म्हणजे त्याला क्लास म्हणावं का हे म्हणावं, कारण तो मासेसपेक्षा वेगळं की अभिरुची तुमची थोडी बदललेली आहे आणि वेगळी कशात तरी आहे. ते वेगळं आहे पण परस्पर विरोधी आहे असं मला वाटत नाही. अभिजात संगीत तुम्ही करता म्हणून चित्रपट संगीत काही हीन दर्जाचं आहे असं नाही. त्यांचे उद्दिष्टच वेगवेगळे आहेत म्हटल्यावर तुम्ही त्यांना एकमेकांसमोर थोडासा ना जनरलायझेशन मध्ये आपण थोडे कम्फर्टेबल असतो म्हणून लोक हे वेगवेगळ्या काय म्हणतो त्याला एक बादल्या करतात. शास्त्रीय संगीतात सुद्धा मासी गाणारे लोक आहेत आणि कोळी गीतांमध्ये सुद्धा अतिशय किंवा लोकसंगीतामध्ये अतिशय काय म्हणतो त्याला क्लासी गाणारे लोक आहेत. त्यामुळे ह्या थोड्याशा अशा असे प्रवाह आहेत की कधी ते एकमेकांमध्ये मिसळतील, कधी वेगळे जातील, पण ते परस्पर विरोधी आहेत असं मला तरी वाटत नाही. कारण तुमचा समाज गुंतागुंतीचा असेल तर तुमच्या कलासुद्धा गुंतागुंतीच्याच असतील आणि हे जनसंगीत तुमचं गुंतागुंतीचंच असेल कारण तुमचा समाजच तसा आहे. म्हणून आपल्याकडे इतक्या वेगवेगळ्या प्रवाहाचं संगीत सतत तयार होत असतं. आणि हे बघ, इफ दे आर को एक्झिस्टिंग तर मग त्यांना एकमेकांसमोर
हे भाषांचं पण मला तेच वाटतं की हे जे म्हणतात ना की हिंदीमुळे मराठी मरते, असं नाही होत. मी कधीच त्या मताचा नव्हतो. भाषा एकमेकांमुळे समृद्धच होतात. तुम्ही त्यांना समजा दर्जा दिलात ना, तर मग काय होतं की मग जो क्लासिकल गाणारा आहे तो उद्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाला येण्याचं थांबवतो. तसं होता कामा नये असं माझं मत आहे. आणि म्हणून ते एकमेकांच्या विरोधात ठाकलेलं नाही. आणि काही काही लोक दोन्ही डगरींवर पाय ठेवून उत्तम काम करतात. तुम्ही जनसंगीताचा उल्लेख केला आणि जनसंगीत हे समाजाचं रिफ्लेक्शन असेल असं म्हणाला. हो. तर आत्ताच्या समाजामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे स्पीड, दुसरा भाग आहे तो म्हणजे रील्स, म्हणजे टेक्नॉलॉजी. मला अशी सायकोलॉजिकल सवय आहे की दर मिनिटाला माझ्या मेंदूला नवीन ट्रिगर हवा. आणि मग एका गाण्यावरती किती रील्स बनतात, किती ट्रेंड बनतात. आम्ही तर म्हणजे रामाच्या वेगवेगळ्या आधुनिक गाण्यांवर किती रील बनली याचा आकडा काढला तर त्यावेळेला तो 22 जानेवारी 2024ला 1 कोटीच्या वर गेलेला. बरोबर. तर हे जे नवीन ट्रेंड आलेले आहेत ह्याचा मग संगीतावर कसा परिणाम होतो? मग त्याची लेंथ कमी होणं, त्याच्यात काय त्यासाठी म्हणजे हुक लाईन ती फेमस होती ना, आणि त्या हुक लाईन वरून गाण्याचं आयुष्य ठरतं. मग या सगळ्याकडे कसं बघतात तुम्ही? मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की तो काळ तुमचा याच्यात रिफ्लेक्ट होत असतो. पूर्वीचं तुम्ही बघा आता की एक गाणं आहे की शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा. आता हे ध्रुवपद आहे, याच्यात 7 स्वरवाक्य होती आणि 7ही वेगळी होती. हां, कारण तेव्हा एक फुरसत होती लोकांकडे. इतकं दर मिनिटाला काहीतरी बदलतंय असं आयुष्य, त्या आयुष्यालाच तितकी पेस नव्हती. 90s उगवले, एक याचं काय म्हणतो त्याला इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालं, ग्लोबलायझेशन वाढलं, इंटरनेटची खिडकी उघडली, बऱ्याच गोष्टी एकदम आत यायला लागल्या आणि तुम्हाला एकदम वाटायला लागलं 24 तास दिवसातले कमी आहेत. आणि मग मला आता इतका वेळ नाही की शुक्रतारा, इथे इतका वेळ नाही. मग काय झालं, ही स्वरवाक्य छोटी छोटी व्हायला लागली. शुक्रतारा मंदवारा हे इतकं मोठं स्वरवाक्य होतं. त्याचं हिंदी चित्रपटांमध्ये दिल है छोटासा, दिलसारखं छोटंसं स्वरवाक्य पण झालं. ते रिपीट केलं, छोटीसी आशा. नाही कळलं, परत गातो, मस्ती भरे मन की. नाही कळलं, भोली सी आशा. शब्द वेगळे आहेत पण चालतीच आहे. डर डर डा डा डर डर डा डा डर डर डा डा डर डर डा डा. रोजामधली सगळी गाणी बघा तुम्ही. रुक्मिणी रुक्मिणी रिपीट. शादी के बाद क्या क्या हुआ रिपीट. कौन जीता कौन हारा रिपीट. खिडकी में से देखो जरा. तुमच्या ध्रुवपदामध्ये एकच फ्रेज तुम्ही 8 वेळा ऐकताय. कारण मला तो संगीतकार असा धरून ठेवतोय की बस, आणि मी सांगतो ते ज्याला हा शब्दाला ना हॅमर करतो मी. ते तिकडनं ते सुरू झालं होतं ऑलरेडी की मी हे स्वरवाक्य छोटंसं घेतो आणि हॅमर करतो. मग लक्षात आलं का तुझ्या, आता तू विसरणार नाहीस. मग मी पुढचं गातो. ये हसी वादियाँ ये खुला आसमां आ गए तुम कहाँ ए मेरे साजना. कळलं. आता पुढे जातो. डा 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 डा. नाही कळलं, परत गातो. डा 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 डा. मग पुढे असं ते व्हायला लागलं 90s पासून. 2000s येईपर्यंत हुक लाईनवर आलो आपण की अख्ख्या गाण्यामध्ये एक
असं स्वरवाक्य जे तुम्हाला पकडून ठेवेल आणि ते घेऊनच तुम्ही घरी जाल. आणि याच्यात सगळ्या संगीतकारांची गाणी आहेत. हिंदीमध्ये तर आहेत, मराठीमध्ये पण आहेत की माऊली 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 रूप तुझे, माऊली 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 रूप तुझे, किंवा ढिपाडी ढिपांग हिटिपाडी ढिपांग इडीपाडी ढिचिपाडी ढिपांग. झालं ना. एका स्वरावर न्यास ठेवून हॅमर केलेलं आहे. माझंच गाणं आहे, परवरदिगार पळवरदिगार पळवरदिगार पळवरदिगार. हा शब्द रिपिटेशन हो त्याचं, म्हणजे पुनरुक्ती करत 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 ते हॅमर करणं हा एक फॉर्म्युला झाला. आणि तो चित्रपटांमुळे बळावला, कारण चित्रपटाचा काळ किती त्याच्या अस्तित्वाचा, 2 आठवडे 3 आठवडे, उत्तम असेल तर 4 आठवडे, मग 2 आठवडे अगोदर पाहिजे चांगलं आणि 2 आठवडे नंतर पाहिजे. याच्यात बऱ्याच गोष्टी झाल्या बघ. म्हणजे पूर्वी एक सॅड सॉन्ग नावाचा प्रकार होता हो ना, दुःखी गाणी खूप होती. कुठे गेली ती? आता गायब आहेत. आताच्या सिनेमात काढून दाखवा सॅड सॉन्ग, खूप कमी असतील, नसतीलच. कुठे गेली? मेरा सुंदर सपना बीत गया. आता तुला वेळच नाही आहे एवढं दुःख व्यक्त करण्यासाठी. म्हणजे ऐकणारा सोडून दे, गाणाराच कंटाळेल. मेरा सुंदर सपना इथपर्यंत तो म्हणतो नाही माझी 7:35ची लोकल चुकेल, मला आता गेलं पाहिजे. इतका फास्ट काळ झाला असताना तुला ह्या दुःखामध्ये बुडून जाण्याकरता वेळच नाही आहे. मग काय झालं या सेंटिमेंट्सच काय झालं? तर या आईन्स्टाईन म्हणतो ना, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली चेंज फॉर्म. तसं दुःखी गाणी गेली नाहीत कुठे, त्यांचा फॉर्म बदलला आणि ती आक्रोश गीतं झाली सगळी. त्याचं तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही, ना 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 ना, ऐसा क्या गुनाह किया जो लुट गए, हाँ लुट गए, असं झालं त्याचं. त्या दुःखाचा आक्रोश झाला. गाण्याच्या स्ट्रक्चरवर काय परिणाम झाला? खालच्या पट्टीतली बरीचशी गाणी वरच्या पट्टीत गेली. आता वरच्या पट्टीत गाणी गेल्यावर आणि ती आक्रमक झाल्यावर तुला आक्रमक आवाज पाहिजेत. मग तुला कळतं की 90 गाण्यांमध्ये, हिंदी गाण्यांमध्ये नुसरत फतेह अली खान, कैलाश खेर, आतिफ असलम, शंकर महादेवन हे सगळे गायक का आले? कारण आवाज वरच्या पट्टीतले आहेत त्यांचे. आता पुरुषाचा आवाज वरच्या पट्टीत गेल्यानंतर बायकांचे आवाज खाली आले पाहिजेत त्यांच्याशी मॅच करायचं तर. आणि म्हणून शिल्पा राव, जसपिंदर नरूला, रिचा शर्मा या गायिकांना करन्सी आली. सुनिधी चौहान. नाहीतर लता मंगेशकरांनंतर फक्त श्रेया घोषाल गात राहिली असती. मी हेच विचारणार होतो, आम्ही असं काय म्हणतो की सोनू निगम आणि श्रेया घोषाल अचानक कुठे गेली? कारण तुम्हाला त्या प्रकारची गाणी झाली पाहिजेत. आपली परंपरा गाण्यातून गोष्ट सांगण्याची. हे नवीन स्टोरी टेलर्स जेव्हा आले तेव्हा ते हॉलिवूडनी किंवा युरोपियन सिनेमानी प्रचंड प्रभावित असे होते. त्यामुळे आपली जी गोलाकारामध्ये गोष्ट सांगण्याची पद्धत आहे ना भारतीय, की ज्याला अंतच नाही आहे. पंचतंत्रातल्या गोष्टी बघ. 3 माकडं होती, त्यांच्यात असा संवाद झाला. तिकडनं एक गाढव आलं. गाढव म्हणतो थांबा मी तुम्हाला 3 अस्वलांची गोष्ट सांगतो, आणि मग ती अस्वलांची गोष्ट. किंवा कथा सरित सागरात गोष्टी आहेत जशा, गोष्टीतून गोष्ट आणि मग ते पुन्हा तिथेच येतं. तर आवर्तन हा आपल्या तत्त्वज्ञानाचा, संगीताचा आणि कथेचा प्राण होता. ते वन्स अपॉन अ टाईम पासून अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर अशी एक लिनियर कथा सुरू झाली आपल्याकडे.
त्या प्रभावाखाली कोणीतरी पात्र गातंय हे लोकांना वाटलं की हे किती अनरिअलिस्टिक आहे. पण तू बघशील तर मला कुठल्या तरी चित्रपटात पात्र गाणं गातं हे एखाद्या इम्प्रेशनिस्ट पेंटिंगसारखं वाटतं. ते रिअलिस्टिक नाही आहे. पण कसं कला कशाला पाहिजे रिअलिस्टिक? आपण जेव्हा आपल्याकडे जेव्हा काय म्हणतो त्याला शिल्पकला होती आणि आपण म्हणायचो मीनाक्षी माशासारखे डोळे असलेली किंवा मृगनयनी, तर ॲक्च्युअली मासे काढलेले असायचे मीनाक्षी म्हटल्यावर डोळ्यांच्या जागी. कारण एका तऱ्हेने ते इम्प्रेशनिस्ट आहे की तुम्हाला काय जाणवतं, तुमचं परसेप्शन काय आहे त्याच्यात. तर ह्याची लाज वाटायला लागली लोकांना की असं काय होतं का की तो बसलेला आहे आणि तो गायला लागतो एकदम, त्या हिरोला काय गाण्याचा, आणि अचानक कुठून वाद्य ऐकू येतात. मग ती सगळी लिपसिंकची गाणी होती ना, ती बॅकग्राऊंडला जायला लागली. आता लिपसिंकला तू गाणं घातलंस तर पात्र बोललं पाहिजे. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस, हे हा गाणारा अँथनी गोन्साल्विस असेल तर तो कभी खुद पे कभी हालात पे रोना आया असा अँथनी गोन्साल्विस गायला लागला तर तू म्हणशील की हे रिअलिस्टिक नाही आहे. कारण तू एक काय म्हणतो ते एक लॉजिक तू एक्सेप्ट केलं असतंस, हो ना. तर त्यामुळे लिपसिंकची पात्र गायची आणि समजा काही एक जनरल तत्त्वज्ञान सांगायचं असेल किंवा दिग्दर्शकीय टिप्पणी असेल तर ते बॅकग्राऊंडच्या गाण्यात यायचं. आता ती गाणी आयदर बॅकग्राऊंडला येतात किंवा पबमध्ये गेली, कारण तिथे गाणी वाजतात. सगळं रिअलिस्टिक परिमाण मिळालं ना त्याला. मग तुझे आवाज त्याप्रमाणे ठरत गेले. हिंदीचं ठीक आहे, पण मराठीमध्ये सिनेसंगीताच्या बाहेरचं एक मोठं जग होतं आहे. उदाहरणार्थ समजा मी लहान असताना आमच्या घरामध्ये अरुण दाते, मग त्यांच्या वेगवेगळ्या कॅसेट, त्यातली शुक्रतारा सगळ्यात महत्वाची. मग त्याच्यानंतर अल्बम मिलिंद इंगळेंचे आले, सलील कुलकर्णींचे, संदीप खरेंचे अल्बम येत राहिले. हे अल्बम्स हे मराठीमध्ये तरी एस्टॅब्लिश्ड पॅरलल लाईन म्हणून आपण सिनेसंगीताला होती आहे. आता असं म्हणतात की गेल्या 10 वर्षात त्या अल्बमची जागा सिंगल्सनी घेतलेली आहे. पुन्हा युट्यूबमुळं डिस्ट्रीब्युशन आणि डिस्कवरी हे प्रश्न थोडेसे सोपे केलेत. जसे आता आपण हे टाकतोय तर युट्यूबचा अल्गोरिदम हा इंटरव्ह्यू निदान काही जणांना प्रमोट करेल, मग लोक क्लिक करतील वगैरे वगैरे. तर आत्ता अशा पॅरलल संगीताच्या प्रयोगांना तंत्रज्ञानानं चांगला स्कोप दिलेला असताना असे प्रयोग चालू नाही आहेत का, माहीत नाही आहेत का, माहीत आहेत ते तेवढे पोहोचत नाहीत, काय झालं? सगळं थोडं थोडं आहे याच्यातलं की चालू आहेत, करतात लोक, पण अगदी प्रयोग केलेले फार कमी लोकांपर्यंत पोहोचतात. मराठीमध्ये पुन्हा एक आर्थिक हे येतं, कारण काय यूट्यूबवर टाकलंस तर आता तुला त्याचं सगळं गणित माहिती आहे. मी जेव्हा 96 साली पहिला अल्बम केला होता, शांताबाई शेळक्यांच्या गाण्यांचा होता, तर त्याला मला त्यावेळी खर्च साधारण एक 70-80 हजार रुपये आला होता. बर. आज तो खर्च 8 ते 10 लाख रुपये किमान आहे. बरोबर आहे. आता 8 लाख रुपयात पूर्वी कसं तुम्ही विकत घ्यायचात गाणी, कॅसेट विकत घ्यायचा, कारण फिजिकल गोष्ट होती जी तुमच्या मालकीची होऊ शकत होती आणि तुमची मालकी त्या कॅसेटवर होती. आता लोकशाहीकरण झालेलं आहे की मी उठून यूट्यूबवर टाकू शकतो, पण ते पैशाचं काय करू, त्याचं सोंग आणता येत नाही. आणि मग आयदर मग त्याला प्रचंड व्हॉल्यूमनी ते बघितलं पाहिजे आणि प्रत्येक जणच करतोय, तर प्रत्येकाला इतका व्हॉल्यूम कुठून मिळेल. मग लोक ऑल्टरनेटिव्ह, त्यामुळे मराठीचा प्रॉब्लेम असा आहे की मराठीला एक वन टाईम प्रोड्युसरचा शाप आहे. म्हणजे मी माझी बायको छान गाते म्हणून मी तिच्यासाठी एक अल्बम आपण करूया किंवा एक सिंगल करूया, मग मी त्याच्यात पैसे गुंतवतो 1-1.5-2 लाख रुपये आणि तिचा काहीतरी व्हिडिओ वगैरे करतो.
पण ते 2 लाख रुपये एका गाण्यावर नाही रिकवर होत. मग मी इतर कामं करतो आणि मग परत हाऊस म्हणून परत, त्यामुळे हाऊस म्हणून एक संस्था नाही टिकू शकत. तर तो प्रॉब्लेम आत्ता मराठी संगीताला आहे. तर जोपर्यंत याला लोकाश्रय मिळत नाही आणि तोपर्यंत हे असंच राहील. आणि हा एक ह्या काळातला स्ट्रगल आहे. जसं प्रत्येक काळामध्ये कलाकारांना वेगवेगळे चॅलेंजेस होते, तसा या काळातलं चॅलेंज हे आहे की तुम्ही तो ॲल्गोरिदम क्रॅक करता का. एखादं तुमचं गाणं व्हायरल होतं का. मग एखादं गाणं व्हायरल झालं. मध्यंतरीचा असा काळ जो कठीण होता अतिशय, की जिथे डिस्ट्रीब्युशन ह्या कंपन्यांवर अवलंबून असायचं आणि त्यामुळे ते लोक डिक्टेट करायचे की तुम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं. तर त्याच्यात काही लोकांनी, म्हणजे मिलिंद इंगळेचं गारवा असेल किंवा सलील संदीपच्या बरेचसे अल्बम्स असतील, ह्यांनी एक दे कॅप्चर्ड द इमॅजिनेशन ऑफ द पीपल. किंवा म्हणजे हे मध्यमवर्गीय याचं होतं थोडंसं, पण बाकी खाली वेसावकर अँड पार्टी आणि ह्यांच्यासुद्धा चांगल्या कॅसेट्स येतच होत्या. त्यांचा प्रोडक्शन कॉस्ट कमी होता आणि त्यामुळे प्रोडक्शन जास्त होतं. पण तुम्हाला समजा काहीतरी काय म्हणतो त्याला, की थोडंसं एक्स्ट्रा वॅगंट करायचं असेल किंवा थोडंसं भव्य दिव्य करायचं असेल, तर तुमचं अर्थशास्त्र त्याची परवानगी नाही देत करायला अल्बममध्ये. आणि मग ओव्हरऑल ती एक संस्था हळूहळू वीक होत जाते. तसं मराठी चित्रपटेतर संगीताचं झालं आणि आता चित्रपटावरच फक्त बेतलेलं आहे संगीत, आपलं अवलंबून आहे म्हणजे या अर्थी. त्यामुळे तिथे खूप तो तोटा झालेला आहे. नवीन तुम्ही कधी कराल की जेव्हा तुम्हाला एक आर्थिक पाठबळ चांगलं आहे. तर तुम्हाला, कारण प्रत्येक एक्सपेरिमेंटला स्टुडिओ हा तासावर तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तुम्ही एक उत्तम गाणं तुम्हाला काहीतरी वेळ घेऊन केलं पाहिजे ना. तर 8 दिवस लागले मला समजा एक गाणं करायला आणि 1000 रुपये तास स्टुडिओ आहे. 10 तास मी रोज त्याचे वापरतोय. तर 10 तास म्हणजे 80,000 रुपये स्टुडिओच गेले फक्त. आणि त्यामुळे काय होतं की हे परवडत नाही म्हणून लोक करत नाहीत. मग एक मरगळ येते की काही होत नाही. मग कोणाला तरी वाटतं नाही चल मी याच्यात इतके पैसे कमावले, मी याच्यात टाकतो आणि करतो. किंवा कोणीतरी माझा एक बाबा मला एक सापडला जो माझ्यावर फार प्रेम करतो कलाकार म्हणून, आणि त्यांनी मला एक निधी उचलून दिला तर मी करेन. ह्याला एकच उत्तर आहे, लोकाश्रय मिळणे. किंवा याला मी असं थोडंसं म्हणू का की मला CD घेतल्याचं आठवतं शाळेत असताना 50 रुपयाला. दोन्ही साईड मिळून एक 10-12 गाणी, 5-1 रुपयाला एक गाणं मी आयुष्यभरासाठी ऐकण्यापुरतं मला मिळवायचं. शेवटची CD घेतलेली आठवतं 100 रुपयाला, 99 रुपयाला, त्याच्यात 7-8 गाणी असायची. सो 10 रुपयाला एक गाणं घ्यायचं. सो एक गाण्याची किंमत माझ्या मनात 10-12 रुपये होती. आज ती नाही आहे किंमत. समजा लोक गाणी विकत घेऊ लागले, उदाहरणार्थ iTunesवर परदेशात घेतात, असं झाल्यानं यातले कित्येक प्रश्न सुटू शकतील का? कारण अल्गोरिदम आला, लोकाश्रय आला की लोकांनुही गाणी आली आणि मग प्रयोग राहणारच बाजूला. प्रयोगासाठी तुम्हाला कायमच सॅक्रिफाईस करावा लागतो. पण निदान तो लोकांनूही गाणी तरी चालत आहेत का सगळ्यांची, तर तीही आत्ता नाही ना चालत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कलेमध्ये कसं की तुम्ही कायम लोकांना सरप्राईज करत राहिला तरच तुम्ही कलाकार ना. हा जोपर्यंत तिढा सुटत नाही ना इकॉनॉमिक्सचा, तोपर्यंत याला काही उत्तर नाही आहे. कारण दुसरी गोष्ट म्हणजे हे जो आत्ता तू जे म्हणालास की 5 रुपयाला एक गाणं किंवा 10 रुपयाला एक गाणं, तर तुम्ही प्रॉडक्टचा तसा विचार करू शकता, पण कलेचा तुम्ही नाही करू शकत तसा विचार. कारण तुम्हाला समजा एक कमर्शियल प्रोडक्ट असेल तर 10 रुपयाचं जे एका कंपनीचं प्रोडक्ट असेल तसंच तुम्हाला दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट त्याच साधारण लायकीचं किंवा त्याच साधारण क्वालिटीचं मिळेल, बरोबर?
पण इथे तुम्हाला 10 रुपयाचं एक गाणं कुठल्या तरी प्रचंड प्रतिभावंताचं कलाकाराचं एकदम तुम्हाला आवडेल, तुमच्या मनात काहीतरी. हे बघ, मुळात फरकच असा आहे की असं त्याचं मापदंड असू शकत नाही. याचं कारण सांगतो तुला, की समजा एक बॉल बेअरिंग बनवणारा माणूस आहे, ओके, त्याची फॅक्टरी आहे बॉल बेअरिंग बनवण्याची, आणि तो एका साईजचे बॉल बेअरिंग बनवतो. हां, तर ते सपोज की आपण बाबा 10 मिलीमीटरचे त्याचं डायमीटर असलेला तो बनवतो आहे. आणि तर त्याला काय करायचं आहे, आज उठून त्यांनी 100 10 मिलीमीटर डायमीटरचे बॉल बेअरिंग बनवले आणि उद्या 100, तर त्याला एक्झॅक्टली तेच करायचं आहे जे काल त्यांनी केलेलं आहे, तरच तू म्हणशील की हा क्वालिटी देतो. मी आज उठून जे करतो ते मी उद्या केलं नाही तरच तू म्हणू शकशील की मी हा क्वालिटी देतोय. द होल पॉईंट इज की मी काहीतरी वेगळंच करावं, आणि ते काहीतरी वेगळं करावं, किंवा काल जे उठून केलेलं आहे तेच परत रिपीट करू नये असं वाटत असेल, किंवा त्याचं चांगल्याचं डेफिनेशनच ते आहे की मी सतत मी तेच करू नये की मी जे काल केलेलं आहे. मी एकच चाल दुसऱ्यांना नाही देऊ शकत, तर मला त्याच्यासाठी वेळ लागतो. म्हणून त्याचं आता हे शिक्षणाने येत नाही, पण संस्काराने येतं. तुमच्या आयुष्यात संगीताचं आणि कलेचं महत्त्व काय आहे? एक आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, की तुम्हाला जगण्याला इतके पैसे पुरतात बाबा, तुमचा महिन्याचा खर्च 25,000 आहे, 30,000 रुपये आहे, आणि ते तुम्हाला पुरतात. पण दुसरं आहे स्टँडर्ड ऑफ लाईफ आहे, की तुम्ही किती समृद्ध आयुष्य जगता. आता याचा प्रॉब्लेम असा आहे विनायक, की मी आज तुला पटवून नाही देऊ शकत की याची महती काय आहे. हे तुला कधी पटतं? 10 वर्षानंतर जेव्हा तुझ्या आजूबाजूचा परिसर बकाल होतो, तेव्हा तुला असं वाटतं की काय चुकलं असेल. इट्स नॉट द प्रेझेन्स ऑफ समथिंग, इट्स द ॲब्सेन्स ऑफ आर्ट. पूर्वी लोकांच्या आयुष्याचा रोजचा भाग होती कला. बायका उठून जात्यावर ओव्या म्हणायच्या, शेतकरी उठून याच्यावर गाणी म्हणायचे, काही छोट्या मुली छान रांगोळी किंवा घरची बाई रांगोळी काढायची, चित्र तुमच्या याच्यात असायची. तुम्ही कला निर्माण करायचा रोज. शहरीकरण होतं तसं काय होतं की तुम्ही कला आउटसोर्स करता कलाकारांना आणि आर्ट गॅलरीजना आणि ऑडिटोरियम्सना. राईट. तुमच्या रोजच्या आयुष्याचा तो भाग राहत नाही. आणि मग तुम्हाला असं वाटतं की कला करायची तर मग तो असा परफॉर्मन्सच केला पाहिजे त्याचा. त्यामुळे यूट्यूबमुळे वगैरे आता काय झालं की सगळेच परफॉर्मरच झाले. आज मी कुठला टी व्हीवरचा कार्यक्रम, एखादा रिॲलिटी शो बघतो, मला वाटतं की ऑडियन्स पण परफॉर्मर आहे, तो परफॉर्मन्सच करतोय. मग ऐकतंय कोण नेमकं याच्यातलं? तर ती जी एक प्रगल्भता हवी ती संस्कारानेच येते आणि ती करत राहिली पाहिजे. त्याला दुसरा काही मार्ग नाही की मी करत राहतो आणि तुम्ही बघा, तुम्ही उचला याच्यातलं. आणि सतत त्याचे संस्कार कोणी ना कोणीतरी करत राहिले पाहिजेत. अँड दिस कम्स ॲट अ ग्रेट पर्सनल कॉस्ट. मला असं वाटलं पाहिजे ना आधी ते करावं, आणि नंतर मग ते केल्यानंतर त्याचं तुम्हाला उद्या फळ मिळणार नाही आहे हे माहिती असलं पाहिजे. मग त्याच्यातनं निराशा न येऊ देणं. परवाच कोणाला तरी मी सांगितलं की माझं करिअर हे फ्रस्ट्रेशन येऊ न देणं याच्यात आहे, आणि मग वेळ मिळाला की मी गाणी करतो. कारण तुम्हाला तुमच्या मनाजोगतं काम करायचं असेल तर अनुकूल वातावरण हे कधीच नसतं. तुम्हाला ते सतत तयार करावं लागतं.